श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय. आज सकाळी सकाळी केलं होतं छानपैकी ह्या नारळाच्या करंज्या, पण त्यात गुळ घातलं नव्हतं, साखरच्या करंज्या केल्या होत्या. आणि सकाळी सकाळी असं सगळं खाऊन झाल्यानंतर माझ्या घरी आलेले आहेत माझे मिस्टर. हो, हे 1.5 महिन्यांनी घरी आलेले आहेत. त्यांच्या कामावरून ते कामाला बाहेर असतात आणि त्यांनी आमच्यासाठी खूप सारे सरप्राईजेस आणलेले आहेत. त्याच्यापैकी ह्या अशा 4 बाहुल्या आहेत जे बाबूने ऑलरेडी बाहेर काढलेले होते आणि खेळत होता. ॲक्च्युली असं म्हणतात हे शांततेचे प्रतीक आहे. तसे 4 छानपैकी बाहुल्या अशा शोपीसच असतात. त्यांना शांततेचे प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि छान वाटतं घरात ठेवल्यानंतर. पण मला वाटत नाही जास्त दिवस टिकतील, कारण आणल्या बाबूने त्याची टोपी उलटी करून टाकली होती, तुम्ही बघू शकता. तर असो, बाबूला असं वाटत होतं की बाबूसाठी त्यांनी छान छान बाहुल्या आणल्या खेळल्या, पण ते चिनी मातीच्या आहेत, त्याच्यामुळे थोडं केअरफुली हँडल करावे लागतात. आणि हे बघा, छानपैकी आज माझ्या गोकर्णाच्या वेदीला 2 छान गोकर्णाची फुलं आली होती. आणि अशा प्रकारे माझी स्वामींची सेवासुद्धा झालेली आहे आणि गणपती बाप्पाची पूजासुद्धा झालेली आहे. पुढे दूध ठेवून माझी छानपैकी पूजा झालेली आहे. आणि आज सकाळी सकाळी बाप लेक मिळून गेले होते नाश्ता आणायला. त्यांची स्कूटी खूप दिवस बंद असल्यामुळे ती चालूच झाली नाही, तर माझी लालपरी घेऊन गेले होते बरं का. माझ्या लालपरीने आज प्रचंड साथ दिली. त्याच्यानंतर आम्ही ती गॅरेजमध्ये माझ्या मिस्टरांची स्कूटी टाकली होती आणि माझी टाटा पंच माझी गुणाची गाडी आलेली आहे. मिस्टरांनी ती आणली होती, कारण आम्ही ती पार्किंगमध्ये दुसऱ्या ठिकाणी ठेवली होती. 15 दिवस ती अशीच इथे पावसामध्ये भिजत राहील म्हणून. आणि आज अशा प्रकारे फायनली माझी टाटा पंच माझ्या घरी आलेली आहे. आणि बघा मंडळी, एवढं सुंदर वातावरण झालं होतं, फिरावं असं वाटत होतं. पण ॲक्च्युली काय करणार, दुकानसुद्धा चालू होतं, तर दुकान टाकून चालत नाही. त्यामुळे आधी काम आणि नंतर फिरणं. असो, अजून एक छान गोड सरप्राईज माझ्या मिस्टरांनी आणलं होतं, ते म्हणजे माझ्यासाठी हे चांदीचं ब्रेसलेट. हे माझ्यासाठी खूप गोड आणि खूप भन्नाट असं सरप्राईज होतं. मला खूप दिवस ब्रेसलेट पाहिजेच होतं आणि खूप छान ब्रेसलेट आहे बरं का. छान वजनसुद्धा आहे ह्याचं. आणि चांदीचं ब्रेसलेट आणल्यामुळे मी प्रचंड खुश झाली होती. आणि हे बघा, हे फ्लॅग मिळतात माहिती आहे का लडाखला तुम्हाला, जे गाडीला लावलेले असतात छानपैकी चटरी पटरी असे वेगवेगळे कलरचे, वेगवेगळे ते हम ओम असं वेगवेगळं लिहिलेलं असतं. एक कारसाठी आणलं होतं, 2 बाईकसाठी आणले होते आणि हे छोटे छोटे भरपूर आणले होते. कारण काय होतं, खूप दिवसांनी ना ते चेंज करावे लागतात, ते बदलावे लागतात. तर आपल्याकडे तर ते मिळत नाही आणि घाण असे आपण गाडीला ठेवू शकत नाही. त्यामुळे ऑप्शनसाठी भरपूर सारे फ्लॅग आणले होते. आणि छान उबदार अशी छान मऊ शॉल आणली होती. ॲक्च्युली तिकडच्या वातावरणानुसार ही खूपच उबदार आणि खूपच छान शॉल आहे. आणि अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स आणले होते सर्व, जे बाबूसाठी आणि मी सुद्धा वापरते. त्याच्यामुळे याच्यात ड्रायफ्रूट्समध्ये बदामामध्ये 2 प्रकार आणले होते, छोटे मोठे असे बदाम आणले होते. आणि हे माझ्यासाठी आणले होते सिरियल्स, म्हणजे मी त्याच्या मुसलीमध्ये टाकून वगैरे हे टाकू शकते. छानपैकी मनुके सुद्धा आणले होते. आणि हे आणलेलं त्यांनी स्पेशल कावा, जे लडाखला थंड ठिकाणी काश्मीरच्या ठिकाणी मिळतं, खूप छान असते याची टेस्ट. आणि हे आहे सुकलेले फ्रूट्स सर्व, जे साखरेमध्ये कोट केले असतात आणि हे सुकवतात. तर आपण हे कधी 12 महिने खाऊ शकतो. फ्रूट्स ॲज अ काय म्हणू शकतो, स्वीटनर म्हणून खाऊ शकतो. त्याच्यात पौष्टिकता सुद्धा असते आणि आपण काहीतरी गोड खाल्ल्यासारखं सुद्धा आपल्याला छान वाटतं. तर अशा प्रकारे छानपैकी मिक्स ड्रायफ्रूट्स सुद्धा आणलेले आहेत. हे बघा, हा म्हणतो मी आता दाखवणार नव्हतं, तू परत शूट कर. असं मला डबल काम करावं लागतं जेव्हा मी ह्याच्यासमोर शूट करायला करते. असो, त्याची सुद्धा खूप हौस असते. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर ऑब्व्हियसली मी व्हेज आहे, पारायण माझे चालू आहेत आणि नवरात्र चालू होईलच. पण आता मी श्रावणापासून मी आतापर्यंत नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. तर अशा प्रकारे छानपैकी आपली रोजची बीटची कोशिंबीर मी केली होती. तर हे मम्मीने घरी शेंगदाणे, कारळ, आळशी, लसूण, नंतर काय अजून लाल मिरची टाकून छानपैकी चटणी केली होती. हे आपलं घरगुती लोणचं. आणि मी अशी छानपैकी बीट, गाजर, कोशिंबीर केली होती. त्यात काकडी किसून टाकलेली, त्याला फोडणी दिलेली ह्याची राईची. आणि ह्या लोकांसाठी नॉनव्हेजचं वेगळं सेक्शन होतं बरं का. छानपैकी जवळ आणि अंड्याची भाजी केली होती ह्या लोकांनी स्वतःसाठी, कारण उद्यापासून चालू होणार होते नवरात्र. तर आजचा शेवटचा दिवस होता. 9 दिवसाच्या पुढे ह्यांना मिळणारच नव्हतं. आणि त्याच्यानंतर हे चिकन केलं होतं. मिस्टर आलेले होते घरी. आणि संध्याकाळी मित्रांनो, मी खूप 1.5 महिन्यानंतर मला कंट्रोल ठेवून, हा माझा आवडीचा सूरजदादा आहे, ह्याच्याकडेच मी पाणीपुरी खाते. पूर्ण नेरळमध्ये मला कुठलीही पाणीपुरी आवडली नाही, मी फक्त ह्याच्याकडेच खाते. गरमागरम पाणीपुरी करून देतो हा. इथे जे आहे ना, हे नेरळचं गणेश घाट आहे, त्याच्या समोरच हा सूरज दादा आहे. जर कोण नेरळमधल्या नेरळवासी बघत असेल तर बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, हा खूप सुंदर पाणीपुरी देतो. तिखट पाणी तेवढं भन्नाट देतो. आणि त्याच्यानंतर माझ्या लेकाने आणि माझ्या मिस्टरांनी अशी छानपैकी शॉपिंग केली होती. बटर, शेवबुंदी म्हणू नका, 2 प्रकारचे केक. खाणार तर काही नाही ह्याच्यातला, आम्हालाच खावं लागेल, पण इट्स ओके, जाऊ दे. त्यांची हौस त्यांनी पूर्ण केली शॉपिंग करून. आणि मंडळी, अजून एक सरप्राईज ह्याच्यामध्ये आहे, एक छानसा सुंदर फोटो जो मी उद्या रिव्हील करणार आहे बरं का. तर नक्कीच माझा हा ब्लॉग बघा. ह्या फोटोमध्ये नक्की काय आहे हे तुम्हाला कळेल. चला बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.